सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था। ठेवी 401 कोटी, कर्ज 254 कोटी, एकूण व्यवसाय 655 कोटी। सोने तारण कर्ज, लॉकर सुविधा, मोबाईल बँकिंग सुविधा, सुलभ कर्ज वितरण, मोबाईल कलेक्शन आदी सुविधांसह विनम्र व तत्पर सेवा। महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव। कोपरगाव तालुक्यातील मळेगाव थडी येथे मोरे कुटुंबावर झालेल्या हल्ल्यानंतर पोलिसांनी उलट पीडितांवर गुन्हे दाखल केल्याचा आरोप करत सकल आंबेडकरी समाज व विविध संघटनांनी कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। या कारवाईमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे। या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस कॉन्स्टेबल राम गोरक्षनाथ खारतोडे, तालुका पोलीस ठाणे यांनी तक्रार दाखल केली आहे। दरम्यान या आंदोलन प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी कोपरगाव नगर परिषदेचे उपनगर अध्यक्ष जितेंद्र रणशूर यांच्यासह विजय त्रिभुवन, अनिल रन्नवरे, विनोद भोसले राहणार निफाड, प्रकाश दुशिंग, इब्राहिम उर्फ मुन्नाभाई शेख राहणार मायगाव देवी, मंगेश अवताडे राहणार कोळपेवाडी, उत्तम पवार राहणार चांदेकासारे, महमूद मनवर सय्यद आदी 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। त्यात त्यांनी म्हटलंय की आरोपित मजकूर यांनी मळेगाव थडी येथील घटनेच्या निषेधार्थ पोलीस निरीक्षक कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन यांच्या भूमिकेविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दरवाजाजवळ पायऱ्यांवर गैरकायद्यांची मंडळी जमून बेकायदेशीरपणे बसून पोलीस ठाण्यात येणारे जाणारे लोकांचा रास्ता अडवून बेकायदेशीरपणे आंदोलन करून पोलिसांविरुद्ध संदीप कोळी हाय हाय, दांडा लेके हल्ला बोल, काठी लेके हल्ला बोल, बोल मेरे बहना हल्ला बोल असे जोरजोरात आक्रमक व चिथावणीखोर घोषणाबाजी केली। तसेच हुल्लडबाजी करून जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांच्याकडील प्रतिबंधात्मक आदेशाचं उल्लंघन केलं असल्याचं म्हटलंय। सदर फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात 9 जणांविरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस करत आहेत। निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव। आपल्या पाल्यासाठी स्पर्धा परीक्षांची भक्कम तयारी करायची आहे का? IIT, नीट, मेडिकल, NDA सारख्या मोठ्या स्पर्धा परीक्षांची तयारी योग्य वयात सुरू होणं खूप महत्त्वाचं असतं। म्हणूनच कोपरगावमध्ये इयत्ता 6वी पासून मजबूत पाया घालणारा एकमेव फाउंडेशन क्लास AK सायन्स फाउंडेशन अकॅडमी। गेल्या 10 वर्षांचा यशस्वी अनुभव, अनेक विद्यार्थ्यांची IIT व मेडिकलमध्ये निवड। कोपरगावमधील ओरिजिनल फाउंडेशन कोर्स कंडक्ट करणारा एकमेव क्लास। नवीन बॅचेस 1 मार्च पासून सुरू। लिमिटेड सीट्स। आजच प्रवेश निश्चित करा। संपर्क 8766560083। AK सायन्स फाउंडेशन अकॅडमी, कोपरगाव।